गेला आंबा काय सांगणार काय मग बरं आपलं सगळ्यात महत्वाची गोष्ट या रस्त्या संदर्भात हा जो प्रकरण झाला याला 7 दिवस आहे. 7 दिवसामध्ये समुद्रामध्ये एका दिवसामध्ये ग्रिल टाकून तुम्ही रस्ते बनवू शकता. हा रहदारीचा मार्ग आहे. हा जेव्हा खचला त्याला होऊन 7 दिवस झाले. 7व्या दिवशी तुमच्याकडे सर्व्हिस रोड नाही. जो रोड आदान प्रदान रोज जाणारी एसडीएम पासून सगळे पोलीस व्यवस्थापन, सगळे सामान्य जनता, विद्यार्थी घरी बसून आहेत, बस नाही येत आहे, ते सगळे लोकांचा जाण्याचा रोड आहे. सगळ्यात पहिला आमचा इश्यू हा आहे. हा रोड खचल्याच्या नंतर सगळ्यात पूर्वी यांनी साईड रोड बनायला पाहिजे होता, सर्व्हिस रोड बनवायला पाहिजे होता. तुम्ही अचानक भयानक आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये तुमच्या डिस्ट्रिक्ट पासून तालुक्यापर्यंत NDRF पासून सगळ्या फोर्सेस आहेत, त्याचा निधी आहे तुमच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा, आणि त्याच्यामध्ये एखादा पूल खचला तर साईडला सर्व्हिस रोड न देता नवीन रोड बनवता, आणि नवीन रोड बनवताना 8 दिवस झाल्याच्या नंतर सकाळी चालू करता, सायंकाळी बंद करता. आता लोकांनी कुठून जात? या ठिकाणी तुम्ही पाहता हा रोलर आडवा केला.